अक्कलकोटच्या भूमीवर 21वे शतकात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले. त्यांचे बोलणे, चालणे, वागणे हे सर्व अलौकिक होते. ते कधी रागावलेले दिसत, कधी हसत, पण प्रत्येकाच्या जीवनात ते परिवर्तन घडवत. ही कथा आहे माधवराव नावाच्या एका गरीब ब्राह्मणाची, ज्याला स्वामी समर्थांनी दुःखातून मुक्त केले. सोलापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात माधवराव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याला धर्मग्रंथ वाचनाचा छंद होता, पण घरची परिस्थिती बिकट होती. 2 मुलं, पत्नी आणि म्हातारे आईवडील, एवढं मोठं कुटुंब चालवणं अवघड होतं. तो गावोगावी जाऊन लोकांना पूजा करून देई, पण फारसं उत्पन्न होत नसे. घरात अनेकदा उपासमारीची वेळ येई. एकदा माधवराव इतका निराश झाला की त्याने देवळात बसून प्रार्थना केली, हे दत्तात्रय, माझ्या मुलांचं पोट तरी भरायला काही उपाय दाखवा. तेव्हा गावातील एका यात्रेकरूने सांगितले, अरे, तुला खरा उपाय पाहिजे असेल तर अक्कलकोटला जा. तिथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. ते साक्षात दत्तावतार आहेत. त्यांच्या कृपेने असंख्य लोकांचं कल्याण झालं आहे. माधवरावच्या मनात आशेचा किरण उजळला. माधवराव, स्वामींना भेटायलाच पाहिजे. पत्नीने रडत रडत भाकर दिली, हीच तुझ्या प्रवासाची साथ आहे. जाऊन स्वामींना विनंती कर, आपल्या दुःखावर उपाय होईल. तो 2 दिवस चालत चालत अक्कलकोटला पोचला. गावात प्रवेश करताच त्याला अक्कलकोट स्वामी समर्थ असा जयघोष ऐकू आला. जणू संपूर्ण वातावरणच भक्तिमय झालं होतं. लोकांनी सांगितलं, आज स्वामी महाराज बाराई तलावाजवळ आहेत. माधवराव तेथे गेला. त्याने पाहिलं, झाडाखाली एक तेजस्वी पुरुष बसले होते. त्यांचा चेहरा कधी शांत, कधी रागेट, तर कधी बालकासारखा निष्पाप. शेकडो भक्त त्यांचे चरणी बसले होते. माधवराव भीत पुढे गेला. अचानक स्वामींनी त्याच्याकडे पाहून जोरात विचारलं, अरे ब्राह्मणा, काय रे, काय एवढं चिंतातूर झालास? माधवराव गडबडला. तो रडत म्हणाला, स्वामी, माझा कुटुंब उपाशी आहे. मी कितीही कष्ट केले तरी काहीच साधत नाही. कृपा करा. स्वामींनी मोठ्याने हसत म्हटलं, अरे मूर्खा, तू उपाशी आहेस, पण तुझ्याकडे ज्ञानाचा सोनं आहे. ते लोकांना दे, बाकी माझा बघ. माधवरावच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. त्याला एक अवर्णनीय शांतता जाणवली. काही दिवस राहिला. त्याने पाहिला, स्वामी प्रत्येक भक्ताशी वेगळ्या पद्धतीने वागत. कोणाला रागावत, कोणाला गोड बोलत, तर कोणाला कठोर शब्दांनी शिकवत. एका दिवशी एक शेतकरी आला. तो रडत म्हणाला, स्वामी, माझा बैल मेला, मी शेत कसं नांगरू? स्वामींनी रागाने ओरडलं, जा रे, खोटं बोलतोस. बैल मेलाय? जा बघ, घरी उभा आहे. तो शेतकरी धावत गेला. घरी पाहतो तर खरोखरच त्याचा बैल जिवंत उभा होता. हे पाहून माधवरावच्या डोळ्यात पाणी आला. तो म्हणाला, हे देव, तुम्ही किती दयाळू आहेत. स्वामींच्या आदेशानुसार माधवराव गावोगावी जाऊन ग्रंथवाचन करू लागला. लोकांना अध्यात्माचे ज्ञान सांगू लागला. हळूहळू त्याला मानधन मिळू लागलं. घरात अन्नधान्य येऊ लागलं. त्याच्या पत्नीने आनंदाने सांगितलं, महाराजांची कृपा नसती तर आपण उपाशी मरलो असतो. आज आपण सुखात आहोत. गावकरी म्हणू लागले, माधवराव आता बदलले. त्यांचा आवाज ऐकला की मन शांत होतं. हे सगळं स्वामींच्या सामर्थ्य आहे. वर्षानुवर्षं माधवराव स्वामींच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहिला. जणू स्वामी समर्थ स्वतः त्याच्या बाजूला उभे आहेत आणि म्हणत आहेत, बाळा, तू जीवन योग्य जगलास. आता चिंता करू नकोस. मी सदैव तुझ्या सोबत आहे. माधवरावाच्या चेहऱ्यावर शांत हास्य उमटलं. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा आणि सत्य हेच जीवनाचे खरे आधार आहेत. स्वामी समर्थ हे केवळ योगी नव्हते, तर सर्वसामान्यांना जगण्याची ताकद देणारे करुणामूर्ती होते. आजही लाखो लोक म्हणतात, अक्कलकोट स्वामी समर्थ, आणि संकटं नाहीशी होतात.